नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। नागपूरला कॅपिटल ऑफ टायगर म्हणून ओळखले जाते आणि हे खरं आहे याचा अनुभव आता नागपूर शहरातील लोकांसोबत भिवापूर तालुक्यातील लोकांना वारंवार येत आहे। जिल्ह्यातील विविध तालुक्यात वाघाची दहशत मोठ्या प्रमाणात पसरली आहे। भिवापूर तालुक्यात 1-2 नव्हे तर तब्बल 40 वाघ असल्याची चर्चा आहे। या वाघांनी तालुक्यातील शेतकऱ्यांवर, त्यांच्या पाळीव प्राण्यांवर, गुरांवर हल्ला केल्याच्या घटना घडताना दिसत आहेत। बोरगावच्या मेंढा गावातील एका शेतकऱ्याच्या गोऱ्याची एका वाघाने शिकार केल्याची घटना नुकतीच घडली आहे। वाघाला तत्काळ जेरबंद न केल्यास आम्ही आपल्या मृत गोऱ्याचे दफन करणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलेली आहे। वाघाच्या या दहशतीला घाबरून अनेकांना शेतीचे कामे करणे अवघड झाल्यामुळे गावातील नागरिकांनी या वाघांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे। काही नागरिकांनी वनमंत्र्यांना देखील या वाघाचा बंदोबस्त करून जखमी शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे। या घटनेबद्दल गावातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया भिवापूर टाइम्सला कळवल्या आहेत। नमस्कार, मी आशिष चक्रधर मोहोळ, सदस्य ग्रामपंचायत मेढा। आज माझ्या मेढा शेजारी बोरगाव या ठिकाणी रामाजी तरारे यांच्या शेतामध्ये एका मोठ्या वाघाने त्यांचं छोटं 1 ते 1.5 वर्षाचं वासरू जागीच ठार केलं। ते ठार केल्यानंतर ही घटना आमच्या गावाच्या शेजारी मला वाटते 7वी ते 8वी असेल। याकडे वन विभागाचं पूर्ण दुर्लक्ष आहे। येतात, कॅमेरा लावतात किंवा छोटा मोठा पंचनामा करतात आणि निघून जातात। ह्या गोष्टीला आणि ह्या घटनेला आम्ही काय करायचं? आम्ही शेतकऱ्यांनी शेतात जायचं आहे, शेतमजूर आणावं लागते, शेतमजूर शेतामध्ये जायला तयार नाही। त्या सदर घटनेचा विचार करून वन विभागाने यावर त्वरित कारवाई करावी, याकरिता आम्ही इथं बसले आहोत। माझ्यासोबत बोरगावचे शेतकरी आहेत, अवचित चांबारे। मी अवचित चांबारे, बोरगाव शास्त्री। ह्या वाघाचा बंदोबस्त न लागल्यास आम्ही आंदोलन करू। तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।